दंडोत प्रणाम. मायबाप हो, मुलगा तुमचा असतो, तुम्ही त्याला मोठे केले, त्याला अधिकारी तुम्ही नाही केलं, तो त्याच्या कर्मानुसार किंवा त्याच्या अनंत जन्माच्या पुण्यानुसार तो अधिकारी झाला, MBBS झाला, डॉक्टर झाला किंवा कलेक्टर झाला, तो त्याच्या कर्मानं झाला. पण त्याला मोठं करण्यात तुमचा हात आहे. मेहनत करून त्याला मोठं केलं, सून तुम्ही आणली, पण हेच मुलगा हीच सून तुमचं ऐकते का? नाही ऐकत. मग ते मुलगा तुमचं नाही ऐकता पत्नीचं ऐकतो, त्याच्या ऐकायच पाहिजे. परंतु जे योग्य आहे ते ऐकायला पाहिजे, अयोग्य ऐकायला पाहिजे, असं माझं मत आहे. तर मग बघा, याच्याजवळ 4 व्हीलर गाड्या असतात, 2 व्हीलर गाड्या असतात, तर ते तुम्हाला त्या 4 व्हीलरमध्ये कधी प्रेमानं बसवतात का? नाही. आणि ज्यावेळेस तुमची सुनबाई माहेराला जाती, तिने एक कुत्रं आणलेलं असते 30,000चं, त्या कुत्र्याला घेऊन जाते ती, पण तुम्हाला नेते का हे ध्यानात ठेवा. नाही नेत, नाही नेत. कुत्र्याला घेऊन जाते आणि कुत्रं तिकडं बिस्किट खाते आणि तुम्ही इकडं शेळे तुकडे खाता. ही सत्यता आहे का नाही? पुन्हा ती जेवढं तो कुत्र्याला प्रेमानं जेव घालते तेवढं तुम्हाला प्रेमानं जेव घालत नाही. तिला वाटत असते कुत्रं मरू नये, कारण 50,000च आहे, पण बुडं मेलं तर चालतंय. असं आहे का नाही? सत्यता आहे का नाही? सत्यता आहे, सत्यता आहे. तर तर माय बाबा असं आहे. तर आणि तुमची पत्नी तुमची आहे का? तुमची मुलगी तुमची आहे का? तुम्ही नटसम्राट पिक्चर पहा, त्याच्यामध्ये मुलीनं बापावर आरोप घातला की वडिलांना माझे पैसे चोरले. मुलगी अशी, पत्नी बी अशा तुम्हाला काही पत्नी दिसत्या की ते प्रियकारासाठी तुमचा जीव घेणार आहे. म्हणून मायबाप हो, सोयरे धायरे संपत्तीचे लोक आणि धानीचा एक पांडुरंग, असं संतांनी सांगितलेलं आहे. तर बघा, तुम्हाला काय करायचं तर करा. तुम्हाला कोणावर प्रेम लावायचं तर लावा. तुम्हाला परमेश्वरावर जर प्रेम लावायचं असतं तर परमेश्वरावर लावा, नाही तर ह्या खोटारड्यावर लावायचं असलं तर ह्या खोटारड्यावर लावा. परंतु एक ध्यानात ठेवा, ह्या खोटारड्यावर जर तुम्ही प्रेम केलं तर तुमचा काही फायदा नाही. परंतु जर परमेश्वरावर तुम्ही प्रेम केलं तर काय होतं, शेवटी परमेश्वर तुम्हाला साथ देतो आणि परमेश्वर तुमचं शेवटी मारताना तरी भलं करतो. त्यामुळं परमेश्वरावर प्रेम करा आणि आपलं भलं करून घ्या. एवढंच तुम्हाला सांगायचं आहे. दंडोत प्रणाम. दंडोत.